सुनबाई आज ताक करायला घ्या. साई खूप साठली आहे. दही आंबट झाले. सासूबाईची सकाळी सकाळी सूचनेचा आदेश मिळाला. तसं हो सासूबाई. शरोई पण एक सुपरवुमन असल्याचा आवेशात बोलली. आजचा रविवार जरा निवांतच होता. ब्रेकफास्ट आवरून थोड्या वेळाने स्वयंपाकाचं पाहून म्हणून मधल्या वेळेत पटकन ताक करून घ्यावे आणि सासूबाईंना तरंगलेल्या लोण्याचा गोळा दाखवा म्हणून शरोई कामाला लागली. गेली 28 वर्षे बँकेची नोकरी, धावपळ, यातून नुकतीच तिने VRS घेतली. 15 दिवस जरा कागदपत्रे सुपूर्त करण्याच्या कामात गेली आणि आता मस्तपैकी रिलॅक्स जीवन जगायच्या मूडमध्ये हवेत तरंगू लागली. विचार करता करता पटकन 5 मिनिटात उरकावे तर कसलं काय अन फाटक्यात पाय. माझं नशीबच फुटकं म्हणायची वेळ शरीरावर आली. अचानक हँड ब्लेंडर काम करेनाचं झालं. फूड प्रोसेसरनी मान टाकली. तर मिक्सर चालू झाला तर त्याचे भांडे पण रागारागात आपटून जरा हातबल झाले. म्हटलं चला चालू आहे ना. तसेच त्याला चिरंजीवाने सेलोटेप लावून दिला. पहिला बार उडवला आणि जणू काही ती आत बसून लपून कृष्णासारखी दही लोणी खाते असा अवतार झाला. पूर्ण चेहऱ्यावर दही उडाली. चिरंजीवांनी खो खो हसत आपल्या बाबांना आवाज दिला. नवरोबा तर काय, रविवारी दिवसभर सोफ्यावर बसून आईशी गप्पा. आठवड्याचा बॅकलॉग भरून काढायचा असतो ना. सुट्टीच्या दिवशी आज श्रावण बाळाला आईशी गप्पा मारून न्यूजपेपर आणि TVचं रिमोट हातात घेऊन होते. असो, ती जरा धावत पळतच किचनमध्ये आली आणि हिचा अवतार बघून बस एक फोटो म्हणून मोबाईल आणायला धावली. तसे शरवीने रागारागाने किचनच्या सिंकमध्येच तोंडावर पाण्याचे फवारे मारले. इकडे सासूबाईंना अंदाज आला काय घडले याचा. त्याही गालातल्या गालात हसत होत्या. वरून पुन्हा बसल्या जागी, अगं सोड ते रवीने घुसळ, पटकन लोणी निघेल बघ. शेवटी काय जुने ते सोने कामाला आले. पण म्हटल्या नाहीत दे ग, मी बसल्या बसल्या करते म्हणून. आज जणू काही सगळ्यांनी माझ्याशी असहकार पुकारला होता असं शर्वेच्या मनात आले. शर्वेने मग जिद्दीने सगळी कामे उरकली आणि दुपारच्या वामकुक्षीकडे पळाली. आजचा निम्मा दिवस यातच गेला. या गुस्स्यात होती ती आणि ठरवले आज संध्याकाळी एकटीच जवळच्या पार्कमध्ये जाऊन संध्याला भेटायचे. तसा निरोप तिला सेलवर दिला तिने. संध्याकाळी 6 वाजता आवरून शरयू तयार झाली. तसे सिद्धार्थने अंगावर शर्ट पॅन्ट चढवला. चला आज कुठे जायचे. शर्वने रागातच त्याला उत्तर दिले, मी मैत्रिणीला भेटायला एकटीच जाणार. तुमचे आपले चालू द्या, उगाच मध्ये व्यत्यय नको. त्याला तेच हवे होते. तेवढ्यात वाद नको म्हणून शर्वचे सासरे म्हणाले, चल मी तुला जाता जाता सोडतो पार्कमध्ये. पार्क येताच ती उतरली. सासऱ्यांनी सांगितले, सुनबाई तुमच्या गप्पा झाल्या की सांग, मी येताना तुला न्यायला येतो. नाहीतरी 2 तास मला लागणारच आहे मित्राकडून यायला. मनात ती म्हणाली, चला सासऱ्यांची ढाल पुढे करू, मस्त 2 तास संध्याबरोबर गप्पा मारू आणि उरकू. पार्कमध्ये संध्या वाटच पाहत होती. शर्वीच्या चेहऱ्यावरून तिने अंदाज काढला आज काहीतरी बिनसले घरात आणि आता आपल्याला 1 तास निमूटवर बसून ऐकावे लागणार. बोलून मोकळी झाली शरयू की मग तिला सांगू काय सांगायचं ते. शरयूने दिवसभर घरातल्या घडामोडीचा पाडा वाचला. संध्या गप्प बसून ऐकत होती. अखेर तिला राहावलेच नाही. ती बोलली, झाले का शरयू तुझे बोलून. आता थोडे मी काय सांगते ते ऐक. हे बघ शरयू, तुझ्या सासूबाई सर्व्हिस करत होत्या. सिद्धार्थसारखा हुशार नवरा तुला मिळाला. तोही एकुलता एक मुलगा आहे देशपांड्यांचा. आणि तुझा मुलगा अथर्वच्या संगोपनासाठी तुझ्या सासूबाईंनी VRS घेतली हे विसरू नकोस. त्याही घरचे सगळे पाहून नोकरी करत होत्या. तुझे सासरे तर देव माणूस शांत आणि संयमी व्यक्तिमत्वाचे आहेत. उलट तू खूप नशिबवान आहेस. एवढं वर्ष त्यांनी घरदार अथर्वला नीट सांभाळले, कसलीही कुरकुर न करता. आणि आता तुला वाटते का त्यांनी घरात बसून नक्की काय काम आहे ते. आता तूच एवढी चिडतेस, पण आता त्यांनाही थोडी विश्रांतीची गरज आहे. त्यांच्या वयामनावर परतवे. त्यांच्या जागी तुझ्या आईला ठेवून बघ, काय विचार करशील. आणि बरं जमेल तशा त्या तुला मदत करतातच ना. तुम्हा दोघांमध्ये कधी लुडबुड नाही. तुला हवा तसा मोकळेपणा, स्वतःचा स्पेस मिळतोच ना. मग आता थोडी कामे पडली तर चिडू नकोस. तू आनंदी राहिलीस तर घरदार सुखी समाधानी. घरात भांड्याला भांडा लागता कामा नाही. तशा त्या आणि बाबाही आधुनिक विचारसरणीचे आहेत. असे कुटुंब मिळायला भाग्य लागते. तू एवढी वर्ष सर्व्हिस करत असल्याने घरात कामाच्या जबाबदाऱ्या तुझ्यावर काही जास्त पडल्या नाहीत म्हणून तुझी चिडचिड होते, बाकी काही नाही. उलट पक्षी आता दोघी सासूना मस्त एन्जॉय करा. एकमेकांचा सहवास, एखादा सिनेमा, नाटक, प्रदर्शन बघायला जात जा. काही वेळेस त्यांनाही शॉपिंगला घेऊन जात जा बरोबर. आणि हे जरा थोडे त्यांच्याशी गोड बोलवून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढव. बघ कशा त्या खुश होतील. शेवटी काय ग, बाईची जात 2 प्रेमाचे शब्द ऐकायला असुसलेले असते. बघ पटतंय का मी काय सांगते ते.
तेवढ्या शरयूला बाबांचा फोन आला. मी निघतोय, जाऊया का घरी? तसं शरयूने संध्याचा निरोप घेतला आणि डोळ्यात पाणी आणून बोलली, संध्या थँक्स डिअर, आज खरंच तू माझे डोळे उघडलेस. तुझा हा मोलाचा सल्ला मी चांगलाच लक्षात ठेवीन. आणि हो, या सुट्टीत आपण मीनाच्या वर्ल्डच्या वुमन स्पेशल टूरला जाऊया. आपण दोघी, आपल्या सासवा आणि आई दोघी मैत्रिणी एकमेकांचा निरोप घेऊन निघाल्या. शरयू प्रसन्न मनाने घरी परतली तर तिच्या सासूबाई आणि त्यांचा श्रावण बाळ मिळून बटाटवडे करत होते. दार उघडताच वड्याचा घमघमाट सुटला. तिने धावत येऊनच सासूबाईंना मिठी मारली. तिच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते. सिद्धार्थ, बाबा आणि अथर्व या दोघींचा मनोमिलन सोहळा कौतुकाने पाहत होते. आय एम सॉरी आई. तशा तिच्या सासूबाईंनी हळूवार डोळे पुसत तिला आदेश दिला, चल आता पटकन गरम गरम वडे खाऊन घे, भूक लागली असेल तुला. दिवसभराचा ताणतणाव दूर होऊन अख्खी फॅमिली गप्पात रंगून गेली आणि सिद्धार्थने आईकडे बघून हळूच डोळे मिचकवले. मित्रांनो, खरोखरच प्रत्येक घरात अशी सासू आणि सुनबाई अशी समजून घेणारी असेल तर खरंच किती बरे होईल ना. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.